मित्रांनो, मी आता आलो होतो फिशिंगसाठी, वलगाटू पकडण्यासाठी. आणि आता पाणी पण चांगलं होतं, ह्या उद्देशानं आलो होतो. आणि हा आहे आपल्या ह्याचा प्रयाग चिखलीचा स्पॉट आहे. ही पाण्याची टॉकी दिसते बघा. आणि आपल्याला ह्या साईडला जायचं होतं, ह्या साईडला. तर मित्रांनो, मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलं होतं की फिशिंगला आला तर पायामध्ये बूट वापरा. सेफ्टी फार महत्त्वाची आहे. जर सेफ्टी नसेल तर फिशिंगला नदीच्या किनारी जाऊ नका मित्रांनो. मी तुम्हाला काय दाखवते ते बघा. जर डेंजरस साप आहे हा, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा आहे रसल स्वायपर, मराठीमध्ये गोणच म्हणतात त्याला मित्रांनो. तर हा आता कसा बसलाय फक्त बघा तुम्ही, निवांत अगदी. त्याच्या मी कॅमेऱ्यात जवळ नेलेला, त्याला डिस्टर्ब जास्त करायला नको आपण. बघा तो कसा बसलेला आहे. तर मित्रांनो, हा जर साप चावला तर बऱ्यापैकी मित्रांनो वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत. याची तुम्ही दक्षता घ्या. जर तुम्ही अशा ठिकाणी येत असाल तर पायामध्ये प्लीज बघा. अशा ठिकाणी अडचणीच असतो. आणि पुढच्या महिन्यामध्ये हा फार ॲक्टिव्ह होतो. हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा फार ॲक्टिव्ह असतो. आणि जिथं जर एक साप असेल तर तिथं 2-3 साप असण्याचे चान्सेस असतात. तर तुम्ही काळजी घ्या, सेफ फिशिंग करा मित्रांनो. हा शिंगणाव आपला प्रयाग चिखलीचा स्पॉट आहे. आला तर इकडे फिशिंगला तर पायामध्ये फिशिंग बघून करा आणि काळजी घ्या मित्रांनो. आपण ह्याला आता जाऊ देऊया, कारण आपण आपल्या मार्गाला जाऊ. आणि ह्याला ह्याच्या मार्गाला जाऊया, कारण मला आता ह्याच्याकडे बघून मला भीती वाटायला. डेंजरस आहे तो.